Chicken.
शुभ दिनाला आनंद झाला मनाला करुण मना होनिया सारे गोळा करुण मना होनिया सारे गोळा जरा जरा मध्ये
हे आई वरदान माऊली माझी हे आई वरदान माऊली माझी ही कथा आहे नंदिकेश्वराच्या जन्माची। ही कथा आहे नंदिकेश्वराच्या जन्माची। ब्रह्मदेवाच्या उतांचू पुत्रापासून शुकी जन्मला। तो सेनेपासून जन्मला म्हणून त्याला सारे लोक शुकी म्हणू लागले।
एके दिवशी शिकी इंद्रलोकी गेला असता इंद्रदेवाने त्याच्याकडे पाहिले देखील नाही. कसा पाहला त्याच्या समोर मेलकाला पाहूनशी याच नृत्य गायन चालू होते आणि या नृत्य गायनामध्ये दंग झालेल्या इंद्राने शिकीकडे पाहिले देखील नाही. आणि याचाच मनामध्ये अपमानाचा समज करून शिकीने इंद्रदेवाला शहासनावरून खाली ओढले. अशा पुत्र प्राप्तीसाठी भगवान अरण्याताहून ब्रह्मदेवाची आराधना सुरू केली. ब्रह्मदेवाची आराधना सुरू केली. शिकीने ब्रह्मदेवाची आराधना सुरू केली. शिकीची आराधना ऐकून ब्रह्मदेव मने हर्षित झाले आणि शिकी समोर प्रकट झाले. तुझी तपश्चर्या पाहून तुझा प्रसन्न होय. तुला कोणते वरदान पाहिजे सांगून घे. कोण देवाची मला असा पुत्र द्यावा की त्याला शियासनावर खाली. शिकी तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुला पुत्र होई. परंतु 14 वर्षापर्यंत राज्य त्या इंद्राला दिले. तोपर्यंत ते दुसऱ्या कुणाला मिळणार देखील आणि देणार देखील नाही. तरी पण इंद्राला जिंकेल असा पुत्र देतो. तुला पुत्र होईल आणि त्रिभुवनात पराक्रम गाजवेल. मला फार भूक लागली आहे. आणि शिर सगळा जाऊन तुझी भूक समोर घे. ठीक आहे.
खरं सांग, कोण आहेस तू? अरे मी सिकीचा पुत्र नंदिकेश्वर आहे. अरे मग कोण आहेस ते? अरे काल आहे. अरे माझ्या पिताजी मला सांगितलं आहे, श्री स्वामीनाथी दूध पिऊन तुझी भूक शमवून घे आणि त्यासाठी मी आलो आहे. तुला हे श्री सांगण्याचं दूध कधी मिळणार नाही. वा, अरे कधी मिळणार नाही. अरे जोपर्यंत माझी भूक भागत नाही तोपर्यंत मी दूध आणणार नाही. क्षीरसागरामध्ये एक असून दूध पित असता मी त्याला विरोध केला आणि त्याने मला सांग तुम्हाला कोण सोडला आहे. काय क्षीरसागरामध्ये एक असून दूध पित आहे? हो. आणि त्याने तुम्हाला सोडायचे पळवून सोडले. ठीक आहे, चला चला आपण क्षीरसागर जाऊया. चला चला चला. एक असून क्षीरसागरातील दूध पित आहे ही बातमी विष्णुदेवाला समजतात. ते आपल्या पिताचं क्षीरसागराकडे प्रयास करू लागले. क्षीरसागराकडे प्रयास करू लागले.
नाही या तुझ्यावरती आमचा अधिकार आहे ते तुला मिळणं शक्य नाही. नाही 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 अरे ते शक्य होणार नाही. अरे जोपर्यंत माझी भूक भागत नाही तोपर्यंत मी दूध खाणार नाही. कसं नाही का हे बघतो. अरे अजून विचार कर. नाही अरे शक्य होणार नाही. आता काय चला करा ते सामना. अरे या नंदकेश्वराबरोबर सामना काय हरकत नाही. अरे पाहूया चला
आपला शंकर झाले त्या शंकाची लोक माझ्या आधी तुझी पूजा करतील त्या शंकर लोकांनी मला ज्ञान करतील त्यांच्या मनात होईल ठीक आहे देवा 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 नंदिकेश्वराचे शौर्य पाहून विष्णुदेव नंदिकेश्वरावर प्रसन्न झाले आणि नंदिकेश्वराला म्हणाले, हे नंदिकेश्वरा, तुला जे काय हवे असेल ते तू माझ्याकडून मागून घे. तेव्हा नंदिकेश्वराने विष्णुदेवाला, हे देवादी देवा नारायणा, तू माझे पालन कर. तेव्हा विष्णुदेवाने नंदिकेश्वराला सांगितले, हे नंदिकेश्वरा, स्वाभाविकामध्ये मी तुझे पालन करीन. तुझ्या चरणाची खोड मी डोळ्यात ठेवी आणि त्यामुळे मी सारे योग्य दिले. तू गोवर्धनादी प्रथम अवतार म्हणून मी तुझी पूजा करेन. शिवसागरामध्ये झालेल्या युद्धात नंदिकेश्वराचे दात पडले आणि त्या दातापासून शंकर निघाले. त्या तीन शंकरी माझ्या हातामध्ये धारण करीन आणि माझ्या बरोबर लोक त्या शंकराची पूजा करतील आणि जे लोक त्या शंकराला स्थान करतील त्या सर्वांच्या मनाला पूर्ण होतील. विष्णुदेवाने तसे वचन दिले नंदिकेश्वराला आणि आपल्या शेषनागी परत गेले. नंदिकेश्वर भूमशंभू आपल्या पिताजीकडे आला आणि आपल्या पिताजीला म्हणू लागला, त्यानंतर मी काय करू. पिताजी आता मी काय करू पिताजी काय करू बोल नंदिकेश्वरा, आता तुला फक्त एकच काम दिलं आहे. राजाच्या अमरावतीला जा. आणि सांगितलं असेल, तुला काय नाव आहे? लाजी नंतर. अरे इंद्रदेवा अरे इंद्रदेवा आपल्या पिताजीच्या आग्रहावरून नंदिकेश्वर अमरावतीकडे प्रयाण करू लागला. अमरावतीकडे प्रयाण करू लागला. नंदिकेश्वराने अमरावतीत जाऊन इंद्रदेवाच्या नंदनवनाची नासाडी करण्यास सुरुवात केली आणि ही नंदनवनाची नासाडी करत असता विष्णुदूत इंद्रदूताने पाहिले आणि तो पळत पळत ही बातमी देण्यासाठी इंद्रदेवाच्या दरबारी पळत सुटला. इंद्रदेवाच्या दरबारी पळत सुटला.
एक असून धर्मराजी नासाडी करत आहे ही बात इंद्रदेवाला समजला ते थांबलं सुद्धा धर्मराकडे नंदकेश्वराच्या धडकेने उंच उडवलेले इंद्रदेव शंकरदेवाच्या कैलास पर्वतावर येऊन बसले. शंकरदेवाने देवेंद्राला तसे कसे काय विचारले असताना नंदकेश्वराने एका धडकेने मला उडवून दिले आणि मी कैलास पर्वतावर येऊन पडले. तो दूर माझ्या नंदमनाची नासाडी करत आहे आणि शंकरदेवाचं इंद्रदेव नंदनवनाकडे प्रयाण करू लागले. नंदनवनाकडे प्रयाण करू लागले. अरे तुला देखील युद्धात पळून लावता मजा झालं. हे असुरा, तुला तुझ्या पराक्रमाचा फार गर्व झालेला दिसतो. असुरा, अरे होऊन
चालू दे तुझं आणि माझं युद्ध. ठीक आहे. हे पाहूया. अरे पाहूया रणभूमीवर एक एखादा पराक्रम. ठीक आहे का? तुझ्या शक्तीचा पार लागत नाही तेव्हा मी म्हणतो तुला कोणता वर पाहिजे असेल तर या महादेवाकडून मागून घे. अरे अरे देवा देवा होय नाथा. अरे अरे तू या जगाचा दाता आहे देवा. अरे अरे मला तुझ्याकडून काही देखील नको काही देखील. अरे अरे जे काय मान्य असेल ते तू. अरे तू या नंदिकेश्वराजवळ मागून घे. या शक्तीचा फायदा घेतला पाहिजे असुरा. अरे तू माझे वाहन उडवत म्हणजे हे सारे जग मी आनंदाने जिंके आहे मान्य. ठीक आहे नंदी अरे अरे आजपासून मी तुझे वाहन होईल. तुझे वाहन नंदिकेश्वरा. अरे तुला पूजनाचा आणि दर्शनाचा मान माझ्या अगोदर दिला जाईल. तुझ्या क्षीरसागरातील दूध नरनाट वनातील गवत आणि पवित्र असे शस्त्र जो आपण गिळले आपल्या उदरामध्ये साठवले आहे तेव्हा तुझे सेन पवित्र होईल. तुझ्या सेनानं सणासुदीला लोक सारवण करतील. तुझ्या सेनाचे भस्म करून मी माझ्या अंगाला लावे. नंदिकेश्वराचे शौर्य पाहून शंकरदेव नंदिकेश्वरावर प्रसन्न झाले आणि नंदिकेश्वराला म्हणाले, हे नंदिकेश्वरा, तुला जे का हवे असेल ते तू माझ्याकडून मागून घे. परंतु सर्वांना झालेला नंदिकेश्वराने शंकरदेवाला, हे देवा महादेवा, तुला जे का हवे असेल ते तू माझ्याकडून मागून घे. आणि या
हॅलो, धन्यवाद रसिका, हो धन्यवाद. रसिकांच्या मनपसंतीतून आलेला पारितोषिक, रसिकांच्या मनपसंतीतून आलेला पारितोषिक सुरेश शिंदे यांच्याकडून नंदिकेश्वरासाठी 201 रुपयाचे पारितोषिक, 201 रुपयाचे पारितोषिक. तसेच शंकर भाटकर यांच्याकडून नंदिकेश्वरासाठी 101 रुपयाचे पारितोषिक, 101 रुपयाचे पारितोषिक. बक्षीसदात्यांचे श्री सिद्धेश्वर एकाच घरातील भरारी नाट्य नमन मंडळ, निळे बुद्रुक, शिंदेवाडी, तालुका संगमेश्वर. भारी आभार, भारी आभार.
तुझ्या चरणी देवानो धावूनी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सोळा गाजे चतुर्थी सणाला हे बाप्पाचा माझे 16 गाजे चतुर्थी सणाला आणूया धावूनी देवा तुझ्याच चरणाला आणूया धावूनी देवा तुझ्याच चरणाला हलुया धावोनी देवा तुझ्याच चरणाला हलुया धावोनी देवा तुझ्याच चरणाला हलुया धावोनी देवा तुझ्याच चरणाला हलुया
Hallelujah.